आणि यानंतर आता बातमी मुंबईतनं आहे। मुंबईमध्ये वांद्र्यात तब्बल 246 किलो गांजा सापडला, तर वांद्र्यातील एका गोडाऊनमध्ये 286 किलो गांजा जप्त करण्यात आलाय। मुंबईमध्ये विक्रीसाठी आणलेला हा गांजा गुन्हे शाखेच्या युनिट 9 कडून जप्त करण्यात आलाय। तर 286 किलो गांजाची किंमत ही 71,67,000 इतकी आहे। मुंबईमध्ये गांजा सापडल्याप्रकरणी एकाला अटक सुद्धा करण्यात आली आहे। वांद्रे परिसरात एवढ्या मोठ्या प्रमाणात गांजा जप्त झाल्यामुळे तो नेमका कुठून आणला गेला याचा शोध सध्या घेतला जातोय। अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सुनार वाडकर यांच्याकडून। कृष्णा, काय सांगाल, काय अधिकचे अपडेट्स या संदर्भात? मोहिनी, गुन्हे शाखेच्या युनिट 9 ने ही कारवाई केलेली आहे आणि एन्काउंटर स्पेशलिस्टची ओळख असलेले युनिट 9 चे इन्चार्ज आहेत दया नाईक, त्यांच्या नेतृत्वामध्ये त्यांच्या पथकाने ही कारवाई केलेली आहे आणि जवळपास 286 किलो गांजा वांद्रे सारख्या परिसरामध्ये सापडणं हे फारच मोठं गंभीर मानलं जातं आणि त्या अनुषंगाने मुंबई पोलीस तपास करतायत। वांद्रे रिक्लेमेशनच्या बाजूला असणाऱ्या एका ट्रान्झिट कॅम्पमध्ये एका गोडाऊन मध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये गांजा स्टोअर करून ठेवण्यात आलेला आहे अशी माहिती गुन्हे शाखेला मिळालेली होती आणि त्यानुसार तिथल्या पथकानं ही छापेमारी करून हा गांजा जप्त केलेला आहे आणि एका आरोपीला, इम्रान अन्सारी नावाच्या आरोपीला अटक सुद्धा करण्यात आलेली आहे। तो पेशाना ड्रायव्हर आहे, मात्र वांद्रे सारख्या गोडाऊन मध्ये एवढा मोठा गांजा कुठून आला आणि तो कसा स्टोअर करण्यात आला, कोणाकोणाला त्याची विक्री होणार होती याची सगळी चौकशी जी आहे ती गुन्हे शाखेच्या युनिट 9 कडून सुरू आहे। दया नाईक यांच्या नेतृत्वामध्ये ही सगळी कारवाई करण्यात आलेली होती व त्यामुळे आता नेमके सप्लायर कोण आहेत आणि कोणाला हा गांजा देण्यात येणार होता किंवा कुठल्या भागामध्ये तो विक्री केला जाणार होता या सगळ्या अनुषंगानं गुन्हे शाखेकडून तपास सुरू आहे। त्यामुळे 286 किलो गांजा हा गोडाऊन मध्ये स्टोअर करण्यामागे नेमके आणखी किती आरोपी आहेत त्याची सुद्धा चौकशी। धन्यवाद कृष्णा दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एकूणच आपण पाहतोय 286 किलो गांजा यातनं जप्त करण्यात आला।